महाराष्ट्रभरात राज्य विधिमंडळात 75,286 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे. तर सामाजिक न्याय व विशेष विभागाचे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजनेसाठी 700 कोटी रुपयांचे निधी जे आहे ते आयोजित करण्यात आले आहे. तर यामध्ये डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार, ही पैशांची जे काही वितरण आहे कशा प्रकारे करण्यात आली आहे, ही सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर राज्यभरात आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे व या अधिवेशनात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार यांनी 75,000 कोटींची पुरवणी मागणी सादर केली आहेत. तर डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनात एकूण 75,286.38 कोटींची पुरवणी मागणी विधिमंडळात सादर करण्यात आली आहे. त्यापैकी 27,186 कोटीचे जे अनिवार्य रुपये 38,059.26 कोटींच्या कार्यक्रमांतर्गत रुपये 10 कोटींचं रक्कम केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागणी आहे, अशी माहिती अजितदादा पवार यांनी दिली आहे. तर आता वेगवेगळ्या योजनांसाठी या पुरवणी मागणीमध्ये जे काही निधी वाटप करण्यात आले आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया. राज्यात अतिवृष्टीमुळे आपत्ती झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई व आपत्ती प्रतिसाद निधी यासाठी तरतूद 15,000 कोटींची असणार आहे. 15,648 कोटी. त्यानंतर राज्यातील कृषी पंप यंत्रमाग व वखोलीउद्योग ग्राहकांना विद्युत शुल्कांमध्ये सवलत. त्यानंतर इथे जे काही सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम तसेच प्रधानमंत्री कुसुम घटक व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी तरतूद 9,250 कोटी. मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकरिता 6,103 कोटी. केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 50 वर्ष बिनव्याजी कर्ज 4,000 कोटीपर्यंत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केंद्र व राज्य हिस्सा 3,500. मूलभूत सुखसोयींच्या विकासासाठी व वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी महानगरपालिका तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे विशेष अनुदान 2,200 कोटी. सिंचन किंवा कुटुंब कल्याणाचे नियोजन व अंमलबजावणी यावरील खर्च 3,000 कोटी. परिवहन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील विविध खर्चासाठी तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाचे विशेष अर्थसहाय्य 2,008 कोटी. अमृत 2.0 तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अभियानाचे केंद्र व राज्य हिस्सेसाठी 2,500 कोटी. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान केंद्र व राज्य हिस्सा 527 कोटी. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान केंद्र व राज्य हिस्सेसाठी 1,700 कोटी. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत अभियान 3,281 कोटी. त्यानंतर मुदत शुल्कवर अधिभार परतावा महानगरपालिका व मेट्रो 2,500 कोटी. संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण घटक 300 कोटी. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारण घटक 400 कोटी. घरकुल योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना 645 कोटी. त्यानंतर इतर मागास विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिक किंवा मॅट्रिकतर शिष्यवृत्ती योजनेकरिता तरतूद 1,615 कोटी. सारथी, वाटी, महाज्योती व वनाटी इतर संस्थांना विविध 465 कोटी. विविध पाठबळ विकास महामंडळाकडून पूर्णसिंचित प्रकल्पाच्या वितरण प्रणालीवर सुधारणा करण्याच्या कामासाठी नाबार्डकडून दीर्घ मुदतीचं कर्ज 269 कोटी असणार आहे. तर लक्षात घ्या, जे काही हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये महत्त्वाची चर्चा करण्यात येईल आहे की गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीआधी म्हणजे जून 2024मध्ये जवळजवळ 94 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर केल्या होत्या. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह अनेक योजनांची घोषणा केल्याचे हे खर्च वाढला होता. तरीसुद्धा या योजनेवरील खर्च आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे विविध कामे, योजना, प्रकल्पांवरील खर्चात वाढ झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य, बियाणे व अन्य कामांसाठी सुमारे 15 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. पण आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजनेसाठी एकूण 700 कोटी रुपयांचा निधी इथे वितरण जे काही निधी आहे ते वाटप करण्यात आले आहे. व इथे या जे काही अधिवेशन सुरू आहे यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे की
ही निराधार योजनेचे पैसे कुठेही थांबणार नाही, ते पैसे सुरूच राहणार आहेत व प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला DBT मार्फत ऑनलाईन हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. फक्त 10%च लाभार्थी आहे की ज्यांची eKYC प्रक्रिया राहिलेली आहे, केली नाही. त्याच्यामुळे त्यांची जे काही पैसे किंवा हप्ते जमा होण्यास प्रॉब्लेम येत आहेत. त्यामुळे तुम्हाला किती पैसे जमा होत आहे नक्कीच सांगायचं आहे. जे काही 2,500 रुपये वाढीव अनुदान आहे, हे पैसे जमा झाले आहेत का नाही प्रत्येक लाभार्थ्यांनी कमेंट करायचं आहे. कारण एकूण 75,000 कोटींची पुरवणी मागण्या करण्यात आल्या आहेत व त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, सर्वसाधारण घटक 300 कोटी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना 400 कोटी, एकूण 700 कोटी रुपयांचे इथे निधी असणार आहे व प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणे हे सरकारचं काम आहे. सरकारची जी काही जबाबदारी असल्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांना हे लाभ मिळायला पाहिजे आहे. आता काल ते परवापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जो GR आला होता नोव्हेंबर महिन्याचा, आता लवकरच संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत. कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की निराधार योजनेचे पैसे आम्ही कुठेही थांबवत नाही. पैसे प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत आहेत. प्रत्येक जे काही तालुका असू द्या किंवा जिल्हास्तरीयला चेकिंग होत आहे, KYC आहे का, तुम्ही पात्र आहेत का व त्यानंतर प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे देण्यात येत आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.